याच दुर्गाडी किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांनी भारतीय नौदलाची स्थापना केली. त्या दुर्गादेवीचे दर्शन घेऊन आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांना नौसेनेचे जनक म्हणतात. भारतीय नौदलाचे जनक कसे म्हणतात त्यांना. चला आपण चाललोय वज्रेश्वरीला. देवीचं दर्शन घेऊन आपण पुढील मार्गाला लागूया. चला वज्रेश्वरी. चला तर आपण चाललोय आज वज्रेश्वरी. वज्रेश्वरीला काय पाहण्यासारखं काय आहे वज्रेश्वरीला? देवीचं मंदिर आणि बाजूला गणेशपुरीला नित्यानंद स्वामींची समाधी आणि लाल पाण्यात गरम पाण्यात. तर आमच्या बंधूंच्या सोबत आम्ही चाललोय. आमच्या बंधूंचं नाव आहे मच्छिंद्र बुवा महाराज. तर त्यांच्याबरोबर चाललोय आज. तर तिथे काय काय पाहण्यासारखं काय काय बंधू? पहिल्यांदा आपण वज्रेश्वरी जे देवी आहे 3 देव्या त्या देवीचं दर्शन घ्यायचं आहे आपल्याला तिथं वज्रेश्वरीला जाऊन. आणि त्याच्यानंतर मग पुढे गणेशपुरीला नित्यानंद स्वामीची समाधी आणि तिच्या बाजूला ते गरम पाण्याचा कुंड आहे. आणि आता आपण बाहेर पाहू शकतो पाऊस पडतो थंड आहे आणि आतमध्ये खूप गरम पाण्याचा कुंड आहे. त्या गरम पाण्याच्या कुंडामध्ये मस्त असं गरम गरम पाण्यात स्नान करायचं आणि त्या तिथल्या एक निसर्गाचं जे काय म्हणजे एक वेगळं रूप आहे त्या वेगळ्या रूपाचा त्या ठिकाणी आनंद घ्यायचा. आणि आज आम्हाला राकेशजी टेंबे मला जोडीला भेटले. माझा आनंद द्विगुणित आहे कारण मी नेहमीच या ठिकाणी येत असतो आणि आज राकेशजी माझ्या बरोबर आहेत तर मला खूप आनंद आहे. आज बऱ्याच दिवसानंतर आमची भेट झाली. तर चला आपण जाऊया पुढच्या मार्गाला. आता नवीन अहमदाबाद हायवे नेहमी जाणार आहोत. हा नवीन मार्ग दिसतोय अहमदाबाद हायवे जो आपल्या गावाच्या शेजारून चाललाय तोच मार्ग हा पनवेल अहमदाबाद हायवे. भिवंडी वाडा रोड आणि त्या रस्त्याची अक्षरशः चालन झालेली आहे. आणि खरोखर अक्षरशः आपल्या खेडेगावात ज्या म्हशी बसायला डीप हे असते ना काय बोलतात त्याला बोरणी. हा बोरण असून त्याचं बोरण झालं रस्त्यात. एक 2 म्हशी बसतील एक खड्ड्यामध्ये. एवढे मोठे मोठे खड्डे झाले. आता आम्ही एक फार्म हाऊसला भेट द्यायला आलोय. किती सुंदर फार्म हाऊस आहे बघा. दारामध्ये स्विमिंग पूल गार्डन. काय जबरदस्त गार्डन बनवलंय. असं वाटतं पाहतच राहावं. आणि या स्विमिंग पूलचं काम आमचे मित्र मच्छिंद्र बुवा महाराज यांनी केलेलं आहे. खूप छान काम करतात ते. डान्स जबरदस्त नजारा आहे. मागं फॉरेस्ट आहे पूर्ण आणि फॉरेस्टला लागूनच असे बंगले बनवलेत. मोठमोठे ग्राउंड आहेत. प्ले ग्राउंड. इथे नेट बसवले फुटबॉल आणि बास्केटबॉलसाठी.
आपण आलोय गणेशपुरी आणि पावसाने धुडकूट घातलंय आणि पोरं बघा मस्तपैकी पावसाचा आनंद घेतात. गणेशपुरी मंदिराच्या बाजूला आवारात मस्तपैकी पावसाचा आनंद घेतात. ते आम्हाला घेता केलाला ऐ आम्हाला केलाला घेता का? आम्हाला घेते केलाला. तर चला आपण मंदिरात जाऊया. गणेशपुरी मंदिर आणि हा नंदी आहे दगडाचं खूप मोठं आणि पाहू शकतो तुम्ही खूप मोठा शिवलिंग आहे. भीमेश्वर मंदिर हर हर महादेव. आपण आलोय गणेशपुरी आणि गरम पाण्याचं कुंड आहे ते. भर पावसाची ढोक आहे. भरपूर पाऊस पडतोय पण हे बघा 1 2 3 आणि हा एक चौथा. हे बघा आज वाफ निघते यातून गरम वाफ आहे. बघू शकता तुम्ही गोमुख आहे. यातून गरम पाणी येते या कुंडामध्ये आणि तिथून जाते इकडे. पूर्ण दगडाचं काम आहे. नित्यानंद स्वामींचा खूप मोठा मंदिर आहे पण आतमध्ये कॅमेऱ्याला अलाउड नाही म्हणून आम्ही शूटिंग काय केली नाही. पण बघू शकता मस्तपैकी सभा मंडपचं करून काम आहे. गणेशपुरी पाहून आल्यानंतर आपण आलो आता वज्रेश्वरीला. वज्रेश्वरी योगिनी देवी संस्थाने हा दीपस्तंभ आहे. दीपस्तंभ आणि वर टेकडीवर मस्तपैकी मंदिर आहे. बघू इथे पण गरम पाण्याचे कुंड आहेत. बघू शकतो तुम्ही. तर चला वर जाऊया आपण. तर आताच बाजूला काकांचं दुकान आहे. काकाही माहिती दिली. हा दीपस्तंभ आणि मंदिर हे 1739ला पेशव्यांचे जे सरदार होते चिमाजी आप्पा त्यांनी हे बांधकाम केलेलं आहे. आणि वसईचा किल्ला जिकावा यासाठी या देवीला नवस केला होता आणि नवस त्यांना देवी पावली किल्ला जिंकला त्या वसईचा म्हणून त्यांनी हे बांधकाम करून घेतलं. काका धन्यवाद माहिती दिल्याबद्दल. तर सेम किल्ल्याचं स्वरूप दिलेलं आहे. तुम्ही पाहू शकता मस्त पायऱ्या आहेत आणि बाजूला जी संरक्षण भिंत आहे तिला पण गंजा दिलेल्या आहेत. तर चला आपण आता वर जाऊया. किल्ल्याचं स्वरूप दिलेलं आहे याला. हे बघा या तटबंदीला गंजा दिलेल्या आहेत. जर शत्रू आलाच तर इथून त्याच्यावर मारा करता येईल म्हणून गंजा दिलेल्या आहेत. मंदिरामध्ये अलाउड नाही आहे शूटिंगला. आपण बाहेरून शूटिंग घेतोय. हा कलश आणि इथून पूर्ण गाव दिसतंय बघा. हे बघा इथे एक गंजे दिले. इकडं पण गंजे दिले. एक ठिकठिकाणी असे गंजा दिलेले आहेत. सुबकाचं बांधकाम आहे. हे बघा इकडे पण या बाजूला गंजा दिलेले आहेत आणि वर जाण्यासाठी दगडीचा खोत जबरदस्त कोरीव काम केलेलं आहे. छोटा शिवलिंग आहे.
शिवलिंग आहे. गणपतीची अगदी सुबक मूर्ती. गणपती बाप्पा मोरया. पाहू शकतो शिवलिंग. हर हर महादेव. इथून बाहेर जाण्याचा एक मार्ग आहे तटबंदीतून. इथून एक पायवाट खाली दाखवलेली. इकडनं एक वाट आहे तटबंदीच्या बाजूने. इथे हनुमानाची सुरेख मूर्ती. तर चला आता वज्रेश्वरीचं मंदिर पण पाहून झालं. आता निघूया आपण परतीच्या प्रवासाला. छानपैकी छोटासा दीपस्तंभ आहे. आपण आता गणेशपुरीला जे कुंड बघितले पाण्याचे, गरम पाण्याचे, तसे वज्रेश्वरीला पण कुंड आहेत. इथे पुढे जंगलामध्ये आहेत. पण आता आम्हाला वेळ खूप झाला आहे. आता आम्ही जात नाही. नंतर जेव्हा येऊ तेव्हा नक्की तिथे जाण्याचा प्रयत्न करू.